नमस्कार मित्रांनो, कालच अतिवृष्टीचा जी.आर. सरकारने जाहीर केलेला आहे. दिनांक 10 ऑक्टोबर 2025ला सदस्य परिस्थितीत लागू करणाऱ्या सवलती देण्याबाबत या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे. अशा प्रकारे सरकारने जी.आर. जाहीर केलेला आहे आणि प्रत्येक तालुक्यात किती शेतकरी बाधित आहे याची सुद्धा माहिती लवकरच येईल. सरकारने जाहीर केले आहे की दिनांक 10 ऑक्टोबर 2025 सोबतचे परिशिष्ट पालघर जिल्ह्यातील 4 तालुके आहे. नाशिक जिल्ह्यात 15 तालुके आहे. मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड, येवला असे 15 तालुके हे नाशिक जिल्ह्यातील आहे. धुळेमधील अंशतः बाधित तालुके हे 3 आहे: साक्री, धुळे आणि सिंदखेडा. जळगाव जिल्ह्यातील 13 तालुके आहे: एरंडोल, पारोळा, धरणगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर असे 13 तालुके आहे. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये अंशतः बाधित पारनेर, संगमनेर, अकोले आणि पूर्णतः बाधित तालुके आहे: अहिल्यानगर, शेवगाव, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव असे अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 तालुके आहे. पुण्यामधील 2 तालुके आहे: हवेली आणि इंदापूर. तसेच सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुके आहे. सांगली जिल्ह्यातील 10. तसेच कोल्हापूरमधील करवीर, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड असे 8 तालुके आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 तालुके आहे. छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री हे 9 तालुके आहे. जालन्यामधील बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद असे 8 तालुके आहे. तसेच बीडमध्ये 11 तालुके, लातूरमधील 10 तालुके, धाराशिवमध्ये 8 तालुके, नांदेडमधील 16 तालुके, परभणीमध्ये 9 तालुके, हिंगोलीमध्ये 5 तालुके, बुलढाण्यामध्ये 13, अमरावतीमध्ये 14, अकोल्यामध्ये 7, वाशिममध्ये 6, यवतमाळमध्ये 16, वर्धामध्ये 8, नागपूरमध्ये 13, भंडारामध्ये 7, गोंदियामध्ये 8, चंद्रपूरमध्ये 14, गडचिरोलीमध्ये 12 असे एकूण 282 तालुक्यांची नुकसान भरपाई ही लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे. तसेच